मडकेपाडा संघाला 2 धावांचा पेनल्टी गेला. ड्रेस कोड कंपल्सरी आहे, परंतु आपला ड्रेस कोड कुठे पाहायला मिळतो, म्हणून आपल्याला 2 धावांचा पेनल्टी दिलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. प्रशिक आणि सागर अशी सलामीची जोडी टीम कान्होर संघाकडून मैदानामध्ये दाखल झाले. तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो विवेक. गोलंदाज मार्कवरती पहिल्या षटकासाठी गोलंदाज मार्कवरती विवेक पाहायला मिळतो टीम मडकेपाडा संघाकडून. तर स्ट्राईक एंड वरती प्रशिक पाहायला मिळतो. पहिल्याच बॉल चांगल्या रीतीचा देखील कॅरी केला होता. स्कोर लेग मध्ये फटका सजवला, परंतु एक सिंगल आणि सिंगल जय हनुमान कान्होर बस संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतो. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते. स्ट्राईक इनचा विचार केला तर सागर स्ट्राईक इन वरती जाताना पाहायला मिळतो. तर गोलंदाज इथे विवेक पाहायला मिळतो. पहिल्याच बॉल वरती एक सिंगल धाव खर्च करताना पाहायला मिळाला. दुसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो. सागर स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. हा बॉल जर पाहायला गेला तर पुलटा स्पेकला चांगला फटका सजवला. लेग स्लीप मध्ये चांगला झेल टिपलाय. विकेटचे पतन फलंदाज इथे सागर बाद होताना पाहायला मिळतो. पहिल्याच विकेट टीम कान्होर संघाला सागरच्या माध्यमातून पाहायला मिळतो. पुलटाच बॉल होता. आडवे बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा कडा घेऊन बॉल भरपूर उचली बॉल न घेतलाय आणि बॉल जागेवरती लेग स्लीप मध्ये चांगल्या रीतीचा झेल इथे कॅरी केला. विकेटचे पतन झाला. फलंदाज इथे बाद. सागर बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो श्याम. समाधान मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती विवेकने एक सिंगल धाव खर्च केली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सागर बाद केला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय समाधान. तर गोलंदाज विवेक अतिशय चांगली गोलंदाजी त्यांना पाहायला मिळतो. पण एकदा पुलटाच बॉल चांगला फटका सजवलाय कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतो. तर परत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु एक सिंगल आणि सिंगल न धाबलकाचा विचार केला तर 2 धावा धाबलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज विवेक पाहायला मिळतो. स्ट्राईक इनचा विचार केला तर प्रशिक पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती संघाचा अकाउंट सिंगल धावेने ओपन केलं. तोच प्रशिक पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती चांगला फटका आडवे बॅटने सजवलाय. बॅकवर्ड शॉट लेग साईडला. हा बॉल निघून जाताना पाहायला मिळतो, परंतु चौकारासाठी फेकून दिला. चौकाराचा सैन्य धाबलकाचा विचार केला तर 6 धावा धाबलकावरती पाहायला मिळतील. अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. प्रशिकच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार पाहायला मिळाला. चौकाराचा सैन्य धाबलकाचा विचार केला तर 6 धावा धाबलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज जर पाहायला गेलं तर विवेक पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तर तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आणि चौथ्या बॉलवरती चौकार. इथे 5वा बॉल फिल्टर्स फेकला. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला दूरवरती पाहायला मिळतो आणि बॉल इथे पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतो आहे. मिड ऑन साईड चौकार आणि चौकाराच्या सैन्य धाबलकाचा विचार केला तर 10 धावा धाबलकावरती पाहायला मिळतील. अतिशय मोठा फटका इथे प्रशिकच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये शेवटचा बॉल घेऊन जाण्यासाठी गोलंदाज मार्कवरती विवेक पाहायला मिळतो. तर स्ट्राईक इन वरती प्रशिक पाहायला मिळतो. बॅक टू बॅक देखील 2 चौकार ठोकल्यात. हॅट्रिकची चान्स इथे पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल फेकला. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतो. परत एक सिंगल आणि सिंगल धाबलकाचा विचार केला तर 1 गडी बाद 11 धावा. 5चा सिग्नल षटक समाप्तीचा. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाबलकाचा विचार केला तर 1 गडी बाद 11 धावा धाबलकावरती पाहायला मिळतील. चला गोलंदाज द्या.
दुसरा गोलंदाज जर पाहायला गेलं तर वरून गोलंदाज मार्क देताना पाहायला मिळतो. पहिला गोलंदाज जर पाहायला गेलं तर विवेक होता. विवेकनं 6 बॉलमध्ये 1 विकेट आणि 11 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज वरून पाहायला मिळतो. तर स्ट्राईक इन वरती प्रशिक पाहायला मिळेल. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आपल्या संघाला मिळवून देण्याचं काम केलं. गोलंदाज वरून पहिल्याच बॉलवरती चौकार खर्च करताना पाहायला मिळतोय. दुसरा बॉल स्ट्राईक इन वरती प्रशिक पाहायला मिळतो. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. बॉल जर पाहायला गेला तर शॉर्ट लेग मध्ये बॉल फटकावला होता. तो परत एक सिंगल आणि सिंगल मात्र डॉट बॉल. धाव घेतली नाहीये. धाबीचा कॉल दिला होता परंतु कुठेतरी धाव रोखली आहे. गोलंदाज इथे वरून कमबॅक करताना पाहायला मिळतो. आणि तिसरा बॉल तर स्ट्राईक इन वरती इथे प्रशिक पाहायला मिळतो. आडव्या बॅटने फटका सजवलाय. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. बॉलने घेऊन जाताना पाहायला मिळतोय लॉंग लेग साईड चौकार. आणि चौकार सही न आपल्याला विचार केला तर 19 धावा आपल्याला वरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज इथे पाहायला गेलं तर वरून पाहायला मिळतो. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा विकेट किपर चुका करताना पाहायला मिळतो. आणि बॉल इथे थर्ड मॅन कडे जाताना पाहायला मिळेल चौकारासाठी. चौकाराच्या साह्यानं आपल्याला कसं विचार केला तर 23 धावा आपल्याला वरती पाहायला मिळतील. वारंवार इथे विकेट किपर कुठेतरी चुका करताना पाहायला मिळतो. तिसरा चौकार खर्च करताना पाहायला मिळतोय वरून. गोलंदाज इथे वरून पाहायला मिळतो. थोडा महागडर ठरताना पाहायला मिळतो. तर स्ट्राईक इन वरती प्रशिक पाहायला मिळतो. हा बॉल हवेमध्ये उंची भरपूर बॉल न घेते. लांबी थोडी कमी आणि स्वतः गोलंदाज त्या बॉल वरती वरून जाताना पाहायला मिळाला. विकेटचे पतन. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतो. प्रशिक कुठेतरी चांगली फलंदाजी करत होता परंतु गोलंदाज वरून या बॉल वरती बांधून ठेवण्याचं काम केलं. बॉलनं जागेवरती भरपूर उसळी घेतली आणि स्वतः गोलंदाज वरून त्या बॉल वरती पोहोचला आणि चांगल्या रीतीचा झेल इथे कॅरी केलाय. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय बंटी. दुसऱ्या षटकामधला शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्कवरती वरून पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला बंटी. स्ट्राईक इन वरती पाहायला मिळेल. आपल्याला त्याचा विचार केला तर 2 गडी बाद 23 धावा आपल्याला वरती पाहायला मिळतील. गोलंदाजी वरून पाहायला मिळतो. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधला आडव्या बॅटने फटका सजवलाय. मोठा फटका खेळला आहे. बॉलनं उंची भरपूर घेतलेली. लांबी कमी क्षेत्ररक्षक शक्ती ते पाहायला मिळालं परंतु झेल इथे ड्रॉप झालाय. आणि दुसऱ्या धावेचा कॉल. दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा 2 धावेच्या मदतीने आपल्याला विचार केला तर 2 गडी बाद 24 धावा आपल्याला वरती पाहायला मिळतील. 25 धावा आपल्याला विचार केला तर 2 गडी बाद 25 धावा आपल्याला वरती पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 12 बॉलचा खेळ झाला. 12 बॉल मध्ये 2 गडी बाद तर 25 धावा आपल्याला वरती पाहायला मिळतील.
तिसरा गोलंदाज पाहायला गेलं तर विवेक गोलंदाज मार्कवरती येताना पाहायला मिळतं. पहिल्या षटक विवेकने हाताळला होता. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट आणि 11 धावा खर्च केल्या होत्या. पण एकदा तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती विवेक येताना पाहायला मिळतं. तर स्ट्राईक इन वरती समाधान पाहायला मिळतं. तर नॉन स्ट्राईक इन वरती बंटी मैदानामध्ये दाखल झाला होता. विवेकचा तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल, कुटुंबाचा बॉल फेकलाय. विकेट किपर बॉल खाली, चुका करणार नाहीये. विकेटचं पतन, फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतो. समाधानचा इथे कुठे खेळ समाप्त झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय विश्वास. तर गोलंदाज इथे विवेक पाहायला मिळतो. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत विवेकची राहिली. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून देण्याचं काम केला. गोलंदाज इथे विवेक पाहायला मिळतो. स्ट्राईक इन वरती विश्वास आपल्याला पाहायला मिळेल. इथे अकुटप्याचा बॉल लाडबे बॅटने फटका सजवलाय. स्कोर लेग मध्ये फटका पाहायला मिळतो. परंतु क्षेत्ररक्षण तिथे अतिशय आपल्याला चांगलं पाहायला मिळेल. पुन्हा एकदा विकेटचं पतन, फलंदाज इथे विश्वास बाद होताना पाहायला मिळतो. मोठा फटका खेळला होता परंतु क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं इथे सजवलं विवेकनं. पुन्हा एकदा विकेटचं पतन, फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा विवेकला हॅट्रिकची चान्स इथे पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट केले जाते का? आपल्याला विचार केला तर टीम जय हनुमान कान्होळ ब संघचा 4 गडी बाद 25 धावावरती आपल्याला पाहायला मिळतो. भावेश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. तिसरा षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज इथे विवेक अतिशय चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल भावेश. पण एकदा गोलंदाज विवेक हॅट्रिकची चान्स जर पाहायला गेलं तर हा सुद्धा बॉल ते डॉट फेकलाय. कमालीची गोलंदाजी विवेकची राहिली आहे. पहिल्या षटक विवेकने हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती आला होता. पहिल्या षटकामध्ये 1 विकेट तर 11 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती आलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती सुद्धा चांगला विकेट मिळवला आणि तिसरा बॉल इथे डॉट फेकताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज विवेक पाहायला मिळतो. तर स्ट्राईक इन वरती इथे भावेश पाहायला मिळतो. इथे पाहायला गेलं तर कमालीचा बॉल फेकला होता. स्वतः गोलंदाज त्या बॉलवरती पोहोचतो परंतु झेल पण एकदा ड्रॉप झालाय. पर्यंत हा सुद्धा बॉल इथे डॉट. अतिशय चांगला सामना इथे पाहायला मिळतो. जय हनुमान कान्होळ ब विपक्षी टीम मडकीचा पाडा. त्या बॉल जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा डायरेक्ट हिट, परंतु इथे नेमबाजी कुठेतरी चुकली आहे आणि एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. डायरेक्ट जर हिट झालं असतं तर बंटी कुठेतरी मागे येताना पाहायला असता, परंतु कुठेतरी इथे हा बॉल इष्टीच्या खूप बाहेरून निघून गेला. एक सिंगल आणि सिंगल न दाबलकाचा विचार केला तर 26 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्ट्राईक इनचा विचार केला तर बंटी स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. येणाऱ्या बॉलवरती आपल्या संघाचा अकाउंट पुढे नेण्याचं काम करताना पाहायला मिळतोय का बंटी. तर गोलंदाज इथे विवेक आतापर्यंत 5 बॉल फेकलेत. 5 बॉल मध्ये 2 विकेट 2 डॉट तर 1 सिंगल असं देखील षटक इथे हाताळलाय. शेवटचा बॉल
इथे हा बॉल कमालीचा फेकलाय, हा बॉल डॉट. षटक समाप्त झाला. पहिल्या 2 बॉल वरती विकेट, त्याच्यानंतर दुसरे 2 बॉल डॉट, तिसऱ्या बॉल वरती एक सिंगल आणि शेवटचा बॉल इथे डॉट. षटक समाप्त झालाय. पहिल्या बॉल वरती विकेट, दुसऱ्या बॉल वरती सुद्धा विकेट, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल सुद्धा डॉट आणि 5व्या बॉल वरती सिंगल आणि 6वा बॉल इथे डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी राहिले विवेकची. या षटकामध्ये 2 विकेट आणि एक सिंगल धाव खर्च करताना पाहायला मिळतो. धापलकावरती धावा पाहायला गेलं तर 4 गडी बाद 26 धावा धापलकावरती पाहायला मिळतील. ओमकार गोलंदाज मार्गवरती त्यांना पाहायला मिळतो. चौथ्या षटक करण्यासाठी ओमकार त्यांना पाहायला मिळतो. तर स्ट्राईक इन वरती भावेश पाहायला मिळतो. चौथ्या षटकाला सुरुवात स्ट्राईक इन वरती भावेश पाहायला मिळतो. इथे पाहायला गेलं तर चांगला फटका सजवलाय मिड विकेट मध्ये. परत एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या वेळेचा कॉल दिलाय, परंतु एक सिंगल आणि सिंगल न धापलकाचा विचार केला तर 4 गडी बाद 27 धावा धापलकावरती पाहायला मिळतील. चौथ्या षटकामध्ये ओमकार पहिल्याच बॉल वरती सिंगल धाव खर्च करताना पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी राहिले. पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती बंटी पाहायला मिळतो. अजूनपर्यंत बंटीच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळाला नाही. येणाऱ्या बॉल वरती नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल. आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे होता, परंतु झेल इथे कुठेतरी ड्रॉप झालाय आणि पहिले जीवदान इथे बंटीला पाहायला मिळतो. अतिशय चांगला फटका आडव्या बॅटने फटका सजवला होता, परंतु क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं, परंतु झेल कुठेतरी ड्रॉप झाला आणि एक सिंगल कंप्लीट सिंगल न धापलकाचा विचार केला तर 4 गडी बाद 28 धावा धापलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार. हा बॉल जर पाहायला गेलं तर मिड शॉट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे विकी थोडी करा पाहायला मिळते आणि बाईची एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धापलकाचा विचार केला तर 4 गडी बाद 29 धावा धापलकावरती पाहायला मिळतील. अतिशय चांगला बॉल फेकला होता, परंतु इथे विकी थोडी करा पाहायला मिळते आणि एक सिंगल कंप्लीट. पण एकदा स्ट्राईक एंड वरती पाहायला गेलं तर बंटी पाहायला मिळतो. बंटीच्या बॅट मधून अजूनपर्यंत चौकारांना षटकार पाहायला मिळाला नाहीये. या बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतोय का, तर गोलंदाज इथे ओमकार पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी राहिली. अजूनपर्यंत मोठा फटका खेळून देत नाहीये, पण एकदा चांगला फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतो. थोडा फंबल झालाय, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि बॉल इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी निघून जाताना पाहायला मिळतो. चौकाराला चौकारचं सहाय्यानं धापलकाचा विचार केला तर 33 धावा धापलकावरती पाहायला मिळतील. अतिशय चांगला फटका आता सजवलाय बंटीनं. बंटीच्या बॅट मधून जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगला फटका सजवला. पुन्हा एकदा गोलंदाज इथे ओमकार पाहायला मिळतोय. कुठं बॉल कमालीचा फटका सजवलाय, परंतु बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. स्कोर लेग मध्ये चौकार आणि चौकारच्या साह्यानं धापलकाचा विचार केला तर 37 धावा धापलकावरती पाहायला मिळतील. अतिशय देखील चांगले फटकेबाजी ते बंटी करताना पाहायला मिळतो. सांगितल्याप्रमाणे इथे मोठाले फटके खेळताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळाला. चौकार साईन धापलकाचा विचार केला तर 4 गडी बाद 37 धावा धापलकावरती पाहायला मिळतील. अतिशय चांगली फटकेबाजी बंटीच्या बॅट मधून पाहायला मिळते. येणाऱ्या बॉल वरती आपल्याला षटकार नक्कीच पाहायला मिळेल.
अशी फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळेल बंटीच्या बॅटमधून. ओमकार देखील थोडा महागडा ठरताना पाहायला मिळतो. येणारा बॉल इथे बंटीसाठी पिकण्यासाठी सज्ज झालाय, परंतु बंटी इथे चांगली देखील फलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे डाव्या उजव्या साईडनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल पाहायला गेलं तर वाईड बॉल बनचा ठरताना पाहायला मिळेल. वाईड आणि वाईड न दापलकाचा विचार केला तर 38 धावा दापलकावरती पाहायला मिळतील. अतिशय देखील चांगली खेळी इथे करून दाखवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो. जय हनुमान कानोळ ब संघाचा एक नामांकित फलंदाज हुकमी एका म्हणून ओळखला जातो बंटी. अतिशय चांगले फटकेबाजी करताना पाहायला मिळतो, पण एकदा चांगला फटका सजवलाय. मिड विकेट मध्ये एक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल दिला, धावाची संधी इथे पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट, परंतु कुठेतरी फेकी इथे खरा पाहायला मिळत्या. आणि तिसरी सुद्धा धाव कंप्लीट. चौथ्या धावेचा कॉल गेलाय, चौथी सुद्धा धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. नक्कीच फेकी थोडी खरा पाहायला मिळाली आणि चौथी धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत्या. 4 धाब्याच्या मदतीनं दापलकाचा विचार केला तर 42 धावा दापलकावरती पाहायला मिळतील. बंटी कुठेतरी दमलाय, जागेवरती बसून राहिला म्हणजेच कुठेतरी दमला. चला पाणी घेऊन जा. त्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल मानस 11 विपक्षी टीम पश्चिनी. मानस संघ उपस्थित झाला, पश्चिनी संघ उपस्थित असेल तर चला टॉस करण्यासाठी या. मिड इनिंग मध्ये टॉस होणं गरजेचं आहे, म्हणून आपण आपली उपस्थिती दाखवा. दापलकाचा विचार केला तर 4 गडी बाद 42 धावा दापलकावरती पाहायला मिळतील. ओमकारची शेट्टी कुठेतरी थोडा महागडा ठरताना पाहायला मिळतो. पुष्पक गोलंदाज मार्कवरती त्यांना पाहायला मिळतो. तर स्ट्राईक एंड वरती
इथे 22 पाहायला मिळेल. हा बॉल 22 साठी पुष्पकनं फेकला होता. आता दिली जाणार नाहीये. विकेट किपरच्या हातामधून बॉल सुटला नाहीये आणि हा रन दिला जाणार नाहीये. नाही, विकेट सुद्धा दिली जाणार नाहीये. स्ट्राईक सुद्धा चेंज नाहीये. चला आपण भवेश स्ट्राईक इन वरती जा. शेवटचा षटक करण्यासाठी गोलंदाज मार्क प्रतिबंधाला गोलंदाज पाहायला मिळतो. पुष्पक पहिल्याच बॉल इथे पुष्पकना डॉट दाळलाय. चांगली गोलंदाजी राहिलाय. नंतर दुसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो. तर स्ट्राईक इन वरती भवेश पाहायला मिळतो. पहिलाच बॉल डॉट केला. दुसरा बॉल तर पाहायला गेलं तर चांगला फटका सुचवला. क्षेत्ररक्षक बॉल खाली चुका करणार नाहीये. विकेटचं पतन. फलंदाज इथे भवेश बाद. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पुष्पकची राहिले. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल, दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवला. शेवटचे 4 बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्क वरती पाहायला मिळतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय मानस. मानस मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. तर गोलंदाज इथे पुष्पक पाहायला मिळतो. पहिलाच बॉल डॉट, दुसरा बॉल वरती विकेट, तिसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो. तर स्ट्राईक इन वरती मानस मैदानामध्ये दाखल झाला. उलटास बॉल चांगला फटका सजवला आहे गल्लीमध्ये. बरं क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळेल. एक सिंगल कम्प्लीट आणि सिंगल न धापलकाचा विचार केला तर 43 धावा धापलकावरती पाहायला मिळतील. पुष्पक स्ट्राईक इन वरती पाहायला गेलं तर ओमकार पाहायला मिळतो. समोरची दिशा स्वतः गोलंदाज बॉल वरती होता परंतु झेल इथे ड्रॉप झाला. क्षेत्ररक्षक बॉल मागे पडताना पाहायला मिळतो. दुसऱ्या धाब्याचा कॉल, दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धाब्याच्या मदतीने धापलकाचा विचार केला तर 45 धावा धापलकावरती पाहायला मिळतील. 5 गडी बाद 45 धावा. शेवटची 2 बॉल आणि 2 बॉल फेकण्यासाठी गोलंदाज पुष्पक पाहायला मिळतो. पहिल्याच बॉल इथे डॉट, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि चौथ्या बॉलवरती 2 धावा. 5वा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो. स्ट्राईक इन वरती ते ओमकार पाहायला मिळेल. नाही तर जर पाहायला गेलं तर पंचांकडे दाद मागताना पाहायला मिळतो विकेट किपर परंतु पंच इथे फेटाळून देतील. हा बॉल इथे डॉट. पहिल्या डावामधला शेवटचा बॉल पुष्पक घेऊन जाताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगला कमबॅक राहिले गोलंदाज पुष्पकचा. 5 बॉल मध्ये 1 विकेट आणि 3 धावा खर्च करताना पाहायला मिळतो. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी ओमकार स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फक्त एक सिंगल धाबीचा फटका पाहायला मिळतो. सिंगल न धापलकाचा विचार केला तर 5 गडी बाद 46 धाबा. 30 बॉलचा खेळ झाला आणि 30 बॉल मध्ये जे हनुमान कानूर संघानं 46 बनवल्यात विजयासाठी. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये पाहिजेत 47 धाबा.
तर अतिशय चांगला फटका सजवला. नो बॉल पंच घोषित करताना पाहायला मिळतील. येणारा बॉल फ्रीट असं देखील सिग्नल देताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल इथे कुठेतरी करप फेकताना पाहायला मिळते. गोलंदाज प्रशिक पशिनी संघाचा संघ नाईक चला आयोजक कमिटीकडे संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रशिक पाहायला मिळतो. हा बॉल आडव्या बॅटने पटका सजवला. पुंची भरपूर बॉल न घेते. लांबी थोडी कमी पाहायला मिळते. ते ड्रॉप झालाय तोपर्यंत दोन धाब्याच्या मदतीने धाबलकाचा विचार केला तर 6 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा गोलंदाज प्रशिक पाहायला मिळतो. हा बॉल जर पाहायला गेला तर लाईन थोडी खराब पाहायला मिळते. डाबे इष्टीच्या खूपच बाहेर बॉल फेकलाय वाईड आणि वाईड न धाबलकाचा विचार केला तर 7 धाबा धाबलकावरती पाहायला मिळतील. पशिनी संघ चला रवाना करा. कमिटीकडे यायचं आहे. एक सिंगल आणि सिंगल न धाबलकाचा विचार केला तर 8 धाबा धाबलकावरती पाहायला मिळतील. वरून स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो तर स्ट्राईक एंड वरती विवेक अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मडकेवाडा संघाचा जर गोलंदाज इथे प्रशिक पाहायला मिळतो. अतिशय चांगला फटका सजवला होता आणि समाधान हा शेल अतिशय चांगला कॅरी केलाय. विकेटचा पतन फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतो. वरून कमालीचा फटका सजवला होता वरून परंतु क्षेत्ररक्षण तिथे समाधान होता. बॉलवरती समाधान चांगलं मिळवलं आणि विकेट आपल्याला संघाला मिळवून देण्याचं काम करताना पाहायला मिळाला. पहिलं विकेट इथे वरूनच्या माध्यमातून पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाज प्रशिक पाहायला मिळतो. हा बॉल जर पाहायला गेला तर अतिशय चांगली लाईन लेन इथे पकडले गोलंदाज प्रशिक ना. हा बॉल डॉट फेकला. इथे रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल कुठेतरी चांगला फेकताना पाहायला मिळतो. गोलंदाज प्रशिक चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रशिकचे राहिले. पहिलाच बॉल कुठेतरी नो फेकला होता परंतु येणारे बॉल अतिशय चांगले फेकताना पाहायला मिळतो. एक विकेट देखील आपल्याला संघाला मिळवून देण्याचं काम केलं. त्याला 7 चांगली राहिली समाधानची. पण एकदा गोलंदाज प्रशिक पाहायला मिळतो. हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओमकार पण एकदा डॉट होताना पाहायला मिळतो. 5 सिग्नल षटक समाप्तीचा. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाबलकाचा विचार केला तर 1 गडी बाद 8 धावा धाबलकावरती पाहायला मिळतील. 8 धावा धाबलकावरती पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज मार्ग वरती. साहिल गोलंदाज मार्ग वरती येताना पाहायला मिळतो. तर स्ट्राईक इन वरती विवेक पाहायला मिळेल.
पहिल्या डावामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती विवेकनं. पुन्हा एकदा दुसऱ्या डावासाठी सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला विवेक. तर गोलंदाज साहिल पाहायला मिळतो. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला गेलं तर विकेट किपर चुका करताना पाहायला मिळतो. आणि पहिल्याच धावेचा कॉल दिला होता, ती बाईच्या रूपानं चोरडे धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगल धावेनं दाबलकाचा विचार केला तर 1 गडी बाद 9 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, विकेट किपर कुठेतरी चुका करताना पाहायला मिळाला आणि ओमकारनं एक सिंगल धावेचा कॉल दिला आणि तो सिंगल धाव इथे कुठेतरी कंप्लीट होताना पाहायला मिळते. 9 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. पण एकदा गोलंदाज पाहायला गेलं तर साहिल पाहायला मिळतो. तर स्ट्राइक इन वरती ओमकार. बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, विकेट किपर बॉल खाली चुका करणार नाहीये. विकेटचं पतन, फलंदाज इथे बाद, विश्वासनं अतिशय चांगला झील इथे टिपला. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतो ओमकार. ओमकारची बाजी संपली आहे, मैदान सोडताना पाहायला मिळतो. कुमार मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. आपल्याला विचार केला तर 2 गडी बाद 9 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाजी अतिशय चांगली साहिलची सुद्धा राहिल्या. पहिलाच बॉल फेकला होता, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठेतरी ते सिंगल धाव खर्च करताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला कुमार. स्ट्राइक इन वरती पाहायला मिळतो. तर स्ट्राइक इन वरती विवेक पाहायला मिळेल. पुढील बॉल फेकताना पाहायला मिळतोय शाईल. हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी हा बॉल चांगला फेकताना पाहायला मिळेल. गोलंदाज शाईल, शाईलचा बॉल येते डॉट. साहिल गोलंदाज मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. तर स्ट्राइक इन वरती कुमार पाहायला मिळतो. पहिलाच बॉल साहिलनं फेकला होता कुमारसाठी. हा बॉल जर पाहायला गेलं तर मोठा फटका खेळला, बॉलनं उंची भरपूर घेतली, लांबी कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक बॉल खाली, परंतु झेल इथे ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, परंतु एक सिंगल आणि सिंगल न दाबलकाचा विचार केला तर 2 गडी बाद 10 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. साहिल अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना पाहायला मिळतो. कमबॅक राहिले गोलंदाज साहिलचं. 4 बॉल मध्ये 2 धावा खर्च करताना पाहायला मिळतो. शेवटची 2 बॉल या षटकामध्ये शिल्लक असतील. स्ट्राइक इनचा विचार केला तर विवेक पाहायला मिळतो. इथे पाहायला गेलं तर अडवे बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बाईच्या रूपानं सिंगल धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. आणि सिंगलच्या मदतीनं दाबलकाचा विचार केला तर 2 गडी बाद 11 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. शेवटचा बॉल या षटकामधला शिल्लक असेल, तो बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्क वरती साहिल पाहायला मिळतो. तर स्ट्राइक इन वरती ओमकार पाहायला मिळेल. बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये बॉल सजवलाय, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा 2 धावेच्या मदतीनं दाबलकाचा विचार केला तर 13 धावा 50 सिंगल षटक समाप्तीचा. दुसऱ्या षटक समाप्तीनंतर दाबलकाचा विचार केला तर 2 गडी बाद 13 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील.
समाधान गोलंदाज मार्कवरती येताना पाहायला मिळतो. हा बॉल जर पाहायला गेलं तर बुलटॉस फेकला होता. स्ट्राईक एंडवरचा विचार केला तर विवेक हा बॉल खेळण्यासाठी स्ट्राईक एंडवरती सज्ज झाला होता. कुठेतरी बॉल फसलाय. स्वतः गोलंदाज समाधान त्या बॉलवरती पोहोचला आणि झेल अतिशय चांगल्या रीतीने कॅरी केला. विकेटचे पतन फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतो विवेक. धक्का क्रमांक 3 इथे आपल्याला पाहायला मिळतो. मडकेपाडा संघाला आपल्याला विचार केले तर 3 गडी बाद 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो परेश. परेश मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. आपल्याला विचार केला तर 3 गडी बाद 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल मानस 11 विपक्ष टीम पश्चिमी. चला टॉस करण्यासाठी या. इथे फुल टॉस बॉल फेकलाय. चांगला फटका. फाईन लीग मध्ये बॉल जाताना पाहायला मिळतो. चौकारासाठी पंचाचा सिग्नल इथे नो बॉल. लीग पंच जर आपल्याला पाहायला गेलं तर नो बॉलचा सिग्नल देताना पाहायला मिळते. नो +4 नशिबाचा पंजा अकाउंट मध्ये जमा होताना पाहायला मिळतो. आपल्याला विचार केले तर 3 गडी बाद 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चला टॉस करण्यासाठी या. पण एकदा गोलंदाज समाधान पाहायला मिळतो. स्ट्राईक इनचा विचार केला तर परेश पाहायला मिळतो. हा बॉल चांगला पद्धतीचा कॅरी केला. तर प्रत्येक सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय परंतु क्षेत्ररक्षण तिथे अतिशय चांगला पाहायला मिळतो. फेकी सुद्धा तितकी सुंदर पाहायला मिळाली. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 3 गडी बाद 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पण एकदा स्ट्राईक इनचा विचार केला तर कुमार स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतो. इथे हा पाहायला गेलं तर पुन्हा एकदा करा बॉल इथे फेकलाय. नो बॉल. पंच बॉलर फ्रेश एकच आपण टॉस करीत आहोत. मानस 11 विपक्ष टीम पश्चिमी याच्यामध्ये टॉस केला जातो. ओमकार गोलंदाज मार्कवरती आलाय. सोमनाथ कुठेतरी गोलंदाजी समाधान थोडी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि प्रेश गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतो. ओमकार पश्चिमी संघानं टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि मानस 11 संघाला फिल्डिंगचा निर्णय दिला. तर जवळ पण मैदानाकडे गोलंदाज ओमकार पाहायला मिळतो. प्रेश गोलंदाज तर स्ट्राईक एंडवरती कुमार पाहायला मिळतो. हा बॉल फलटॉस चांगला फटका सजवलाय. बॉलनं उंची भरपूर घेतली. लांबी थोडी कमी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक बॉल खाली परंतु याच्या अगोदरचा बॉल पाहायला गेले तर समाधान कुठेतरी नो फेकला होता. पण एकदा जीवदान इथे पाहायला मिळतो. एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून आपल्याला विचार केला तर 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पण एकदा स्ट्राईक इनचा विचार केला तर परेश इनवरती पाहायला मिळतो. गोलंदाज इथे ओमकार पाहायला मिळतो. हा बॉल चांगला रीतीचा फेकला. फटका सुद्धा तितका सुंदर पाहायला मिळतो. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. पैकी थोडी लेट झाली. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने आपल्याला विचार केला तर 3 गडी बाद 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि स्ट्राईक एंडवरती परेश पाहायला मिळतो. हा बॉल जर पाहायला गेलं तर चांगल्या रीतीचा कॅरी केलाय. डॉट बॉल. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्गवरती इथे ओमकार येताना पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती परेश पाहायला मिळतो. तर स्ट्राईक एंडवरती कुमार अशी देखील जोडी खेळताना पाहायला मिळते. फुलटॉस बॉल अडवे बॅटने पण एकदा चांगला फटका सजवलाय. लॉंग लेग साईडला क्षेत्ररक्षक होता परंतु थोडा लांब राहिला आणि हा बॉल चौकाराच्या साईनं आपल्याला विचार केला तर
तिसऱ्या पंचांची मागणी नो बॉल साठी आपण रिव्ह्यू मध्ये पाहू शकाल. हा बॉल येथे ओमकारनं कशा रीतीचा हाताळलाय. पुन्हा पाहू शकाल रिव्ह्यू ऍक्शन मध्ये हा बॉल देखील ओमकारनं फेकलाय परेसाठी. पेल डिलिव्हरी चांगला बॉल फेकलाय. गोलंदाज ओमकारनं 50 षटक समाप्तीचा. धावफलकाचा विचार केला तर 3 गडी बाद 27 धावा, अजून 20 धावा बनवायच्या आहेत. 12 बॉल आणि 20 धावा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. प्रशिक गोलंदाज मार्क वरती पाहायला मिळतो. तर कुमार श्रेक इन वरती पाहायला मिळेल. शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये बनवायचे 20 धावा. गोलंदाज मार्क वरती हा बॉल मोठा फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतो. चांगल्या रीतीचा झेल कॅरी केला आणि कुमारची खेळी इथे संपले. चौथ्या षटकाचा पहिलाच बॉल अतिशय चांगला फेकला होता. फटका सुद्धा तितका सुंदर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला देण्यात पाहायला मिळतो. चांगल्या रीतीचा झेल इथे कॅरी केलाय. फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळतो ओमकार. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय उत्तम. गोलंदाज मार्क वरती येताना पाहायला मिळतो. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवून देण्याचं काम केलंय. दुसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो. स्ट्राईक एंड वरती उत्तम पाहायला मिळेल. इथे पाहायला गेलं तर कव्हर मध्ये पटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु कुठेतरी हा बॉल बॅट पासून दूर राहिलाय. डॉट बॉल चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत प्रशिकची. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवला. दुसरा बॉल इथे डॉट फेकताना पाहायला मिळतो. तिसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो. तर स्ट्राईक एंड वरती उत्तम इथे चांगला फटका समोरच्या दिशेला सजवलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतो. परत एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल. थोडे क्षेत्ररक्षण फुटबॉल झाला आणि दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 2 धावा 2 धावेच्या मदतीनं. धावफलकाचा विचार केला तर 4 गडी बाद 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती उत्तम पाहायला मिळतो. गोलंदाज प्रशिक पाहायला मिळतो. खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका आणि इथे 2 धाव्याचा पॅनल असं केला जाईल. पण एकदा गोलंदाज प्रशिक आडवे बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. हा बॉल गोलवर टप्प्याचा गोलंदाज प्रशिकने हा बॉल फेकलाय. डॉट बॉल चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे प्रशिकची. आतापर्यंत 4 बॉल फेकले. 4 बॉल मध्ये 2 धावा खर्च करताना पाहायला मिळतो. तर एक विकेट मिळवून देण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा प्रशिक स्ट्राईक एंड वरती उत्तम पाहायला मिळतो. चांगला फटका सजवलाय. सेकंड स्लिपकडे बॉल जाताना पाहायला मिळतो. परत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चौथ्या षटकाचा शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज मार्क वरती प्रशिक्षित पाहायला मिळतो. तर स्ट्राईक इन वरती परेश पाहायला मिळेल. इथे स्लोवर गतीने खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पंच षटक समाप्तीचा. शेवटचा बॉल इथे डॉट हाताळलाय.
साठी 4 धावेनं दाबलकाचा विचार केला तर 34 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. समीकरण 5 बॉल 13 धावा. स्ट्राईक इनचा विचार केला तर उत्तम स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. गोलंदाज इथे विश्वास पाहायला मिळतो. पहिल्याच बॉल वरती चौकार खर्च करताना पाहायला मिळतो. शेवटचे 5 बॉल फेकायचे. 5 बॉल मध्ये 13 धावा रोखायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला पाहायला गेलं तर उत्तमला 5 बॉल मध्ये अजून 13 धावा बनवायचे आहेत आणि आपला संघ विजय मिळवायचा. इथे पाहायला गेलं तर कव्हर मध्ये पटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु कुठेतरी हा बॉल इथे डॉट फेकला गोलंदाज विश्वासनं. दुसरा बॉल इथे डॉट. जर विश्वासनं मॅच काढली तर बंटी शेट कडून 1001 रुपये रोख कॅश प्राइस दिला जाईल. इथे जर पाहायला गेलं तर विकेट. बॅटचा कडा घेऊन बॉल विसरवला जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये आहे. झेल अतिशय चांगल्या रीतीचा टिपला आहे. आपल्या संघाचा विश्वास दाखवताना पाहायला मिळतो. अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. पहिल्याच बॉल वरती चौकार खर्च करताना पाहायला मिळाला. दुसरा बॉल इथे डॉट आणि तिसऱ्या बॉल वरती विकेट. शेवटची 3 बॉल आणि 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज इथे विश्वास पाहायला मिळतो. हा बॉल स्लोवर गतीचा फेकला होता. पटका सुंदर पाहायला मिळतोय. प्रशिक्षक बॅट मधून मोठा फटका आला होता, परंतु अतिशय चांगला झेल पुन्हा एकदा इथे टिपला आहे. इथे दुसरं विकेट पाहायला मिळतोय. जर हॅट्रिक कंप्लीट केली तर बंटी शेट कडून 501 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल. सुवर्ण संधी पुन्हा एकदा विश्वासला. अजून जर एक विकेट मिळवला तर 501 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिलं जाईल. रणवीर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतं. पण एकदा गोलंदाज विश्वास येताना पाहायला मिळतो. हा बॉल चांगल्या रीतीने आडवे बॅटने पटका सजवलाय. स्कोर लेग मध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी चौकारात सैन्य दाबलकाचा विचार केला तर 38 धावा दाबलकावरती पाहायला मिळतील. शेवटचा 1 बॉल आणि 9 धावा. जर हा बॉल 9 आणि षटकार जर आला तर मॅच मध्ये कुठेतरी बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजी ते विश्वास आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली विश्वासची. एक बॉल 9 धावा अजून पाहिजेत. तर गोलंदाज आपल्याला विश्वास पाहायला मिळतोय. शेक इन वरती रणवीर पाहायला मिळतोय. इथे हा बॉल मोठा फटका खेळलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय, परंतु बॉल इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार आणि टीम इथे जय हनुमान कान्होळ संघ इथे विजेता ठरताना पाहायला मिळतो. आणि मडकीपाडा संघ कुठेतरी पराभूत आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे गोडचं कौतुक. त्याच्यानंतर या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरताना पाहायला मिळतोय प्रशिक. चला या आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचा आहे. प्रशिक या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरताना पाहायला मिळतोय. प्रशिक या आपला मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह घेऊन जा.